म्हणजे दादा आज आपल्यात नाहीत, त्यांचा माझा तसा जास्त परिचय पण नाही. म्हणजे मी ठराविक वेळा रहितच्या मिटिंगला 9 मेला वगैरे भेटणारा आणि जास्त तसंही नव्हतं. पण माझी नोंद ही आमच्या मान्यवरांची घेतलेली दिसते, ते याचा मला अतिशय मन भरून येते की आयुष्यात जीवनात मी जे काही केलं तर त्याची नोंद आपल्याला माहीत पडत नसताना सुद्धा ही घेतली जाते. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, पवार साहेब आणि आमचे सर्व स्टेजवरचे सर्व नेते मंडळी याने जे प्रेम मला दिले ना, त्यामुळं मी मोठा झालो आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्याच्यामुळे मी ह्या स्तरावरून पोचलो आहे. 75 वर्षात पूर्ण झाले. त्या 75 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की माझं एक पुस्तक प्रकाशनाकरता संदेश द्यावा म्हणून मी आपलं पुस्तक फडणवीस साहेबांकडे दिलं. पण आता त्यांचं भाषण ऐकलं आणि मला समजलं की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं दिसतंय. म्हणजे बघा, एक गोष्ट रामशेठचं साधं चरित्रवजा पुस्तक सीएम साहेबांना अजिबात वेळ येत नसतो, पण कुठं जाता येताना गाडीमधून सुद्धा त्यांनी वाचलं असेल. हे सर्व अशा पद्धतीनं विविध प्रकारे माझ्यावर प्रेम करण्याची मंडळी आहे. त्यामुळेच माझं जीवन यशस्वी झालं. आयुष्यात खाचखळगे भरपूर आले. माझ्या भाषणातील जे आहे की 10,000चं काम, 12,000चं काम, गाढवांवर माती होऊन नेण्याचं काम, ही सगळी कामं केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. 81चं आंदोलन, 84 आंदोलन याच्यात सहभाग घेतला. खरं तर आता अतुल पाटील इथं आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं. 81 आंदोलनात ज्यावेळेला जसे नाक्यावर झालं, भगतसाहेबांचं डोकं फुटलं, श्रावण शेठचं पाटील साहेबांना मार बसला, त्यावेळेला आंदोलनात मी होतो. आणि 84 आंदोलनात जे ज्येष्ठ नेते मंडळी ज्या वेळेला हॉस्पिटलात म्हणजे ज्यावेळेला तुरुंगात दाबली गेली, पाटील साहेबांना सुद्धा हॉस्पिटलात नेण्यात आलं, त्यावेळेला ते आंदोलन 84चं आंदोलन पुढे नेण्याकरता नेतृत्व करायची संधी मला मिळाली. मी दशरथ ठाकूर, विकी ठाकूर आणि भारती पवार त्यावेळेला नेतृत्व करून ते 84चं आंदोलन मी पुढे नेलं. लोकांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं त्यातून आपण यशस्वी झालो. बऱ्यापैकी आपले प्रश्न मार्गी लागले, मार्गी लागायला सुरुवात झाली. पण या सर्वामध्ये जर पाहायला गेलात तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, शून्यातून विश्वाकडे नावाचा एक लेख आला आणि त्याच्या वेळेला जे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यावेळेला हंगामा झाला. काही काही गोष्टीमध्ये असं आहे की सर्वत्र तुम्हाला सहकार्य मिळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रेमानं घ्यायला पाहिजे. गावकऱ्या मला धंद्यामध्ये यश मिळालं कारण ज्या ठिकाणी मी कामाला गेलो त्या गावातल्या लोकांना मी बरोबर घेतलं, त्या लोकांना सहकार्य करून घेतलं, लोकांनी मदत केली. त्यामुळं आपली कामं लवकर आणि चांगल्या अर्थानं होत गेली. आणि हे यशाचे गमक आहे की आपण आपला प्रगती करत असताना इतरांनाही बरोबर घ्यायला पाहिजे. आणि तीच माणुसकी मला अतिशय उपयोगी पडली. आणि त्याच्याकरता त्या गडकरी साहेब, पवार साहेब, फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब त्यांचेही सुद्धा आपल्याकडे 2-3 वेळा आले, पण त्यांनी सुद्धा आम्ही ज्याला भेटलो, नमस्कार केला, तेव्हा त्याने आम्हाला तोच हक्काचा माणूस असा आम्हाला इथे सांगितला. म्हणजे